प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण मायबाप सरकार सांगा ना हो, मातीच्या वासानं भरतं का पोट, मातीच्या वासानं भरतं का पोट. हे आमचे कविमित्र अविनाश भारती म्हणतात. याचे पुढे जाऊन कवी शंकर बडे म्हणतात, म्हशी वांझोट्या निघाल्या झाले गरवार हेले, आणि घाम गाळणारे येथे दुःख सवतीचं झेले. अशा पद्धतीची विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. सरकारनं 7-12 कोराचं आश्वासन दिलं, सरकारनं खतावरील जीएसटी माफ करतो म्हटले, सरकार 12,000चे 15,000 करतो म्हटले, सरकार सोयाबीनला 6,000 देतो म्हटले, सरकार कापसाला 10-15,000 देतो म्हटले. सरकारनं सत्ता घेतली, आता काहीच करायला तयार नाही. म्हणून या सरकारला गुडघ्यावर आणायचं असेल आणि आपल्यावरचं कर्ज हे सरकारी पाप आहे आणि ते सरकारनंच फेडलं पाहिजे, ही भूमिका घ्यायची असेल तर 28 तारखेला सन्माननीय बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी मिळून 28 ऑक्टोबरला जामठा नागपूर या ठिकाणी आंदोलन उभं केलंय. त्या आंदोलनाला मी सुद्धा जातोय, तुम्हाला सुद्धा यायला लागतंय. तुम्ही सुद्धा या, मी सुद्धा जाऊ, सगळे मिळून लढा लढू.